चला मैत्रिणींनो, माझ्या रेसिपी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आज गव्हाची खीर करणार आहे। गॅसवर कुकर ठेवलंय गरम करायला। कुकरमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकते आणि त्या तुपामध्ये मी हे बघा दलिया आणलेला आहे। मी गव्हाचा दलिया त्याची खीर करणार आहे। त्याची पण खीर छान होते। हा 1 कप दलिया घेतला मी, तो तुपात थोडासा भाजून घेणार आहे। दलिया भाजताना केव्हाही कमी गॅस ठेवायचा, म्हणजे छान भाजला जातो, चांगला भाजला जातो। दलिया भाजल्या गेलाय। आता 1 कप दलिया होता ना, मग 2 कप पाणी टाकते। अडीच कप टाकायचं, कारण की पाणी जास्त लागतं ना त्याला, 2.5 कप टाकायचं। कुकरचं झाकण लावते। कुकरमध्ये मी शिजवते आणि 5 शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या, म्हणजे छान चांगला शिजतो मग तो दलिया। कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्या आहेत। बघूया आता दलिया शिजला का। शिजला आहे दलिया। दलियाची खीर करताना नेहमी दलिया पण गरम पाहिजे। त्यात मी थोडंसं पाणी टाकलं आणि गरम करून घेते। आणि इकडे दूध तापवायला ठेवलंय बघा। दूध पण गरम पाहिजे, म्हणजे दोन्ही समान पाहिजे, सारखे पाहिजे दूध आणि दलियाची खीर। जर आपण थंड दूध टाकलं ना, तर मग खीर फुटते। त्यामुळे कधी दूध गरम करूनच टाकायचं खीरीमध्ये। दूध आपल्याला लागेल तसं टाकायचं, पातळ घट्ट, जशी खीर लागेल तसं दूध टाकायचं। बघा मी टाकले दूध, आम्हाला अशीच लागते खीर, तर मग मी इतकंच दूध टाकलंय। खिरीला उकळी फुटली आहे, तर साखर टाकूया। साखर आपल्या चवीनुसार टाकायची, आपल्याला जशी गोड लागते तशी साखर टाकायची। अगदी किंचित फ्राय करायची ती। ती छान झाली बघा, वास पण मस्त येतोय। तर उकळी फुटली आहे खिरीला, गॅस बंद करते। इलायची पावडर टाकते।
शेवटी खीर झाली की शेवटी विलायची पावडर टाकायची, म्हणजे खिरीला छान वास लागतो. झाली इथे आपली दलिया गवल्याची खीर तयार. चला मैत्रिणींनो, मी आता देवाचं ताट तयार करते नैवेद्याचं. आज नागपंचमी ना, तर देवाचं ताट तयार करते. हे बघा, ही खीर ठेवते, गवल्याची खीर ठेवते. ही मी कानोले केले होते ते ठेवते. आणि ही बटाट्याची भाजी, कारण की आज काहीच कापत नाही ना आपण लोखंडाने, त्याच्यामुळे मग साधी सिंपल आपली बटाट्याचीच भाजी केली मी आज. आणि खिरीवर साजूक तूप घालते 1 चमचा. आणि ज्वारीचे लाह्या ठेवते. नागपंचमीच्या दिवशी वाहतात ना ते नागनरसोबाला वाहतात ना, त्या लाह्या मी ठेवते. चला आता देवांना नैवेद्य दाखवते. सर्व यूट्यूबवरच्या मैत्रिणींना नागपंचमी सणाच्या माझ्याकडनं शुभेच्छा.